गावरान वांग्याची साधी भाजी बनवायला 2 वांगी घेतली, खोबरं कोथिंबीर लसूण वाटून घेतलं, घरगुती मसाला हळद पावडर मीठ. वांगी छान कापून घ्यायचेत मधोमध, वांग्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या, शेंगदाण्याचं कूट पण घ्यायचे भाजीसाठी. वांग्याच्या फोडी करून झाल्यात, आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि आपलं वाटलेलं वाटण जे आहे खोबरं लसूण आणि कोथिंबीरीचं ते वाटण मस्त फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून घेतलं की आपले घरगुती मसाला जो आपण घेतला होता काळा हळद पावडर आणि मीठ घालून छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आणि त्यामध्ये आपले वांगी जे आहेत ना कापलेले छान तेलामध्ये फ्राय करून परतून घ्यायची मसाल्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून आपलं वांग्याची भाजी शिजवून घ्यायची. खूपच छान लागते, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने त्या नक्की बनवून बघा. शेंगदाण्याचं कूट घालायचं थोडं, त्यामुळे भाजीला अजून छान चव येते. आणि आपली वांग्याची भाजी 5-10 मिनटं मंद आचेवर शिजवून द्यायची. इतकी भन्नाट लागते ना, एकदा बनवून नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकते आपलं वांगं तयार झालं आहे. बघून तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलंच असेल ना. कसं आहे, मस्त आहे की नाही? एकदा नक्की बनवा.